कुठला आला होता सर सांग. बर किती दिवसापासून आलं होतं तिथं? हां 15 वर्ष झालं तू जाऊतो तिथं. तर आम्हाला एक सांग, तिथलं फुटपाथला उभं करायला समोरच्या त्या दुकानाला भाडं किती देतो? आपलं भाडं नाही पाहिजे, सचिन बाहेर लावतो आपण पाहिजे. सचिन बाहेर आत्ता बांधकाम चालू त्याच्या आधी पहिल्यापासूनच आपलं. हां कमीत कमी 15 वर्षाच्या वर. हां आपल्याला नाही काय पहिल्यापासून लावतो. होय मुली लावतो पहिल्यापासून. हां बाप्पा भाडं काही देत नाही. भाडं एकमेव तू शिरवी नाही, भाडं देत नाही. हां आपलं तिथं मोकळी जागा असल्यामुळे आपल्याला पहिल्यापासून. बरं बाकी दुकानदार केळवळे ही ती भाडं देतात का नाही? किती देत अंदाजे रेट काय देत? 40,000 50,000 फुटपाथला. हां वर्षाच्या दुकानावर अशी किती गाडी असतील त्या लाईनला? आणि जी पलीकडे साईडला लागते सुनील प्लाझाच्या त्या परदेशी लावतंय त्या संघाचं समोर होते तिथलं भाडं कोण घेतं? पहिलं घेत होतं पण आता घेत नाही. हां पहिलं कोण घेतं? हां पुजारी होय तुला म्हणलं जमवत होतं. होय इकडं तुमच्या लाईनला आंबेडकर चौथी इकडं सगळ्यालाच हां सगळ्यालाच भाडे फुटपाथचे. चांगली गोष्ट आहे. नगरपालिकेला टॅक्स आहे का तुमच्याकडे? हा की नाही? नाही ना. पण नगरपालिकेने किती भाडे घेतलं तुमचं? पहिलं पावती भाडं होते एकदम पहिलं. हां एकदम म्हणजे ए वर्ष आत्ता इथे 5 वर्ष 7-8 वर्ष आहे. 8-10 वर्ष गावाच्या घेत नाही तिथे मग तर कळलं नगरपालिका तिथे भाडं म्हणून तुम्ही देता म्हणून पावत्या फाडता म्हणून. हां नाही का खरं सांगू ग नगरपालिकेच काय कामची कर्मचारी घेते नाही कर्मचारी. मध्ये एवढी मोहीम चालू आहे तरी कसं काय काढायला लावला तुम्ही? फुटपाथवर नव्हता. हां गोळा बोळा 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 कुठं जागा तिथे? गोळा जरी कुठं? बाप्पाच्या पहिल्याच्या मध्ये सगळं रस्ता गोळ बाप्पा भाडं घेत नाही. तेवढं त्यांनी तिथं आईस्क्रीम बिस्क्रीम लावलं नाही. हां बाप्पा घेत नाही. बरं कोण बाकीचं कोण घेत? सगळे घेतात बाप्पा एकटेच घेतले. पहिल्यापासून कुठे नाही ना बाहेर. होय चांगली गोष्ट आहे. इकडं अलीकडं आहेत का? पण आता तुम्ही रोज असं रोडवर बसणार का? हां गोळा म्हणजे बोळ रहदारीसाठी ठेवले गाड्या लावासाठी ठेवले. सध्या मी काम करून असल्यामुळे त्यांचं बोळ कमर्शियल बोळ आहे का? कमर्शियल बोळ आहे त्यांचं. त्याच्यात ती बारा बिल्डिंग कमर्शियल आहे. होय मध्ये बोळ कशासाठी सोडलं बोळ ती? त्यांचं यायला जॉबचं गिराईक बाप्पाचं. हां मग ती बोळ गाडी माणसं यायला सोडलं असेल आणि तू तिथं घालायला होत असेल तर किती अवघड आहे. होय चल असंच करत राहा मग आम्ही बघत राहतो. चला
हाँ, आप कहाँ से हो? यूपी क्या बेचते हो इधर? खारी कहाँ से लाते हो? खारी उस्मानाबाद वहाँ से। आप गाड़ा किधर लगाते? रोड पे लगाते उधर हाँ, किसकी दुकान के सामने लगाते? बियर बार हाँ बियर बार हाँ, बियर बार वाला आपसे भाड़ा कितना है? सही महीने रोज का? क्या मंगलवार का दिन का अलग है क्या? नहीं दररोज दररोज आते किती 130 रोज घेते ती? हाँ। ए कहाँ से? यूपी यूपी से। क्या बेचते हैं इधर? बोला कैसे बोले बेचते? कैसे बोला? आज बोला ऐसे बोला कितने में बेचते हैं? 10 रुपये जो रोड पे गाड़ा लगाता है उसका भाड़ा किसको देते? देता है किसको? नहीं कहाँ रहते है तू? वासुदेव गली और सुनो बेटी भाड़ा नहीं देता किसको? तो भाड़ा तो रूम का तो पड़ता है हाँ रूम का तो पड़ता है हाँ। वो गोला कहाँ से रहता है? बर्फ लेकर आता हूँ फैक्ट्री पे से ऐसा कितने दिन से है तू इधर? इधर हो गया कम से कम 4-5 साल हो गए ठीक है तू 5 साल अभी इधर जो रोड पे अतिक्रमण है कब से निकाल रहा है? हो गया 1 साल हो गया इसमें। अभी होगा जल्दी से चालू करेंगे तो तेरे को मालूम नहीं कि रोड पे गाड़ा? मालूम है हाँ। साइड में लगाया था मैं जा रहा था गली में घूमने के लिए हाँ। तब तक पकड़ के लाया मैं तेरे को मालूम है वो जो मंदिर का जाने का रोड है वहीं पे बार बार गाड़ी लगाना नहीं अच्छी बात है क्या? अच्छी बात नहीं है वो तो वैसे ही है ट्रैफिक जाम होता है कि नहीं उधर? होता है पता है कि नहीं? कितना गाड़ियाँ रुका था उधर? मैं आया तो हाँ? गाड़ी रुका था ना? 10-5 मिनट गिरा कर रहे थे वो गिरा था इसलिए रुक गया था अरे रोड पे नहीं लगाना चाहिए जना हम कहीं क्यों घूम रहे? वो बस सही है सर हाँ तो रोड पे गाड़ा तू कोला बेच रहा है उसका पानी कैसा है वो भी मालूम नहीं है फिर भी बेचता है तू उसका कलर कहाँ से लाता है तू? घर पे बनाता अपना अच्छा पानी का जो 12 दूसरा आता फिल्टर का अरे उसका पानी टेस्ट करेंगे तो कुछ गंदगी निकले तो क्या करेगा? ठीक है कुठला रे? काय करायचं ते गाड्यावर? पाणीपुरी तुला बनवते ते? किती भाडं घेते? कमाल आहे म्हणजे मालकाचीच गाडी आहे. किती गाडी आहे तुझ्या मालकाची? 2 गाडी आहे. म्हणजे मालकाचं पोट भरत नाही आणि तुझं भाडं निघालंय बरोबर आहे का? असं आहे ना? हां म्हणजे मालकाला एक गाडा पुरा नाही 2 मला तर कळत 4 गाड्या आहेत 2 होय मग पहिले तर 4-5 गाडी होती मग मला कळालंय 3 आहेत का? एक बंद आहे का? पाणीपुरी पण येतो घरी त्याला टेस्ट केल्यावर जर चेकवर पाठवलं चांगलं नसलं पाणी ती त्यात काय टाकतो तू? तुला त्याचं गंध माहित नाही आणि तू गाडा करा म्हणजे असं गाडा लावतो निघत बसतो का? हा ती पाणी खराब आहे म्हण ती आंबट पाणी बनवली होती तिखट आंबट काय ती होय जे पाणीपुरीचं जे सामान होय पाणीपुरी सामान खरं आहे का आरोग्याला चांगलं माहिती आहे का तुला? आरोग्य तसं होय मग तू आपल्या गाड्या घेऊन उभारतो वाटत अतिक्रमण करणार हां निघालो असं म्हणलं ती मी निघालो होतो म्हणजे तू निघालो तिघाचा योगा भारी आहे मग खरं सांग ना मला अतिक्रमाला माहित नाही हां म्हणजे अतिक्रमण आलं तर पळणार नाही तसंच जेवणार तू लोकांना कितीही त्रास हो होय हे अतिक्रमणची कथा जी अतिक्रमणामध्ये सगळे जे आजकाल जे बोलणं चाललंय प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानासमोर गाडा लावायला होतो आणि त्याच्यामध्ये भाडे घेतो आणि नाव कोणाला ठेवलं जातं नगर परिषदेला काही लोकांना कारण त्यांच्या भाडं बुडा लागले म्हणून त्रास व्हायला लागलाय पण तुळजापूरच्या भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी जे प्रयत्न नागरिक असो नगर परिषद असो मंदिर प्रशासन असो या तिन्हीच्या माध्यमातून चाललं पाहिजे
व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या आपल्या दुकानात बसावं. नगर परिषदच्या जागेवर फुटपाथवर बसून भाडे घेऊनही या अशा गोष्टीमुळे रस्ते अरुंद व्हायला आलेले. त्यामुळे नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की आपण तुळजापूरचे नागरिक येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी सक्षम राहिलं पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की तुळजापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपले रस्ते सुंदर व स्वच्छ दिसण्यासाठी व्यापारी असतील, आमचे पुजारी बांधव असतील आणि नागरिक यांनी सुद्धा सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या तुळजापूरचा जो विकास माननीय आमदार रामदासाच्या माध्यमातून जे प्रयत्न करून चालू आहे त्याचं लवकर उद्घाटन होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या इकडं भाविकांची गर्दी जी वाढायला लागली त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सुविधा करून देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी अशा बाहेरून येऊन तुळजापूरमध्ये अतिक्रमण करणाऱ्या लोकांना थारा दिला नाही पाहिजे. हे बी तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही भाडं घेऊन नगर परिषदेला स्वच्छतेबद्दल बोलणं अनेक गोष्टीसाठी बोलणं चुकीचं आहे. कारण तुम्ही अधिक कडक राहा मग नगरपालिका आपल्या दरवाज्यात बरोबर येणार आहे. त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे परत एकदा की रस्त्यावर कुणीही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आजपर्यंत अतिक्रमण करताना काय काय आपल्या समस्याला सामोरं जावं लागलं? सगळ्यात मोठी नाराजी ही समस्या मोठी आहे माझी. कारण आता थोडं कडू झाल्याशिवाय चांगलं गोड होणार नाही. ह्याच्यामुळं आता लोक शिवाय द्यायले, महिला बोटं मोडा लागल्यात, काही जे फुकटचं भाडं खात होते ते घरात बसून शिवाय द्यायलेत. पण साहजिकता आहे इतके दिवस कोणाला काही मिळालं असेल थोडं आता मिळणं आहे त्यामुळे नाराजी होणार आहे. पण येणाऱ्या काळामध्ये त्यांचे तुम्ही आता प्रत्यक्षात जाऊन जर बघितलं तर मंदिर परिसरामध्ये जेवढे दुकानदार आहेत त्या प्रत्येक दुकानदारापाशी तुम्हाला सुलभ व्यवस्थित त्या दुकानदाराला आणि तिथल्या आपल्या जे मंदिरचे जे हे भाविक त्या सगळ्यांना व्यवस्थित व्यापार करता यायला आहे. त्या गिऱ्हाईकाला अडचण सुद्धा येणं झालेली आहे. प्रत्यक्षात तुम्ही जर मंदिरच्या परिसरात जावं ही तुम्हाला माझी विनंती आहे. कारण लांबून बघितल्याशिवाय तुम्हाला तिथं प्रत्यक्षात कळणार नाही की तिथं व्यापाऱ्याला तुम्ही बी जेव्हा खरं त्यांच्या मनातल्या जी भावना आहेत त्यांनी स्पष्ट तुमच्या माध्यमातून सांगावं. आम्ही त्याच्यावर सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून किती अतिक्रमण काढले गेले? साधारणतः बाण रोड, आपला दीपक चौक ते आर चौक, शुक्रवार पेठ इथे अतिक्रमण काढलेलं आहे. आता जे मंदिराकडं सध्या जे गाड्याचं प्रमाण वाढलेलं आहे टू व्हीलरचं तत्काळ बंद या 4 दिवसात सगळीकडले गेट बंद करून टाकणार आहोत. त्याच्यामुळं ती एक रहदारीचा मार्ग कमी होणार आहे. कारण कुठेही कोण गाडी लावावं लागली. पण आपल्या विरोधाकडून आरोप होत आहे की गोरगरिबाचे अतिक्रमण काढले जातात आणि दंडगे तसे ठेवले जातात. नेमकं याविषयी काय? मुळात विरोधक आहेत बोंबलत राहणार आहेत. ज्याचा नकारात्मक विचार आहे ते नकार करतेच राहणार आहे. त्याच्यामुळं अशा नकारात्मक विचाराला मी कधी उत्तर देणार नाही. कारण ह्यांना तुळजापूरचा विकासाच्या बाबतीत काय बोलायचंच नाही. मग कुठलं ते खोटं नाटं निवेदन द्यायचं आणि गप बसायचं एवढं एक काम आहे. स्टंटबाजी करण्याशिवाय त्यांनी आमच्या संघ रस्त्यावर यावं आणि त्यांनी दाखवावं त्यांच्यात हिंमत असेल तर ह्या धंदाकड्याचं आम्ही चुकले निका पोकळ बोलण्याला मजा आहे का? त्याच्या आमच्या समोर यावं जिथं तिथं त्यांना वाटतंय तिथं त्याच वेळेस त्याच क्षणाला सर्व कर्मचारी उभारून ते अतिक्रमण काढलं जाईल. त्यांच्या डोळ्यात एकत आणि उघडून नीट डोळे बघा म्हणावं. आज भाविक किती सुखावला आहे. आधी आपण ज्याच्या भाविका जीवावर तुळजापूर चालतंय. आमचं प्रत्येकाचं पोट ही भाविका जीवावरचं आहे. आधी भाविक सुखी राहायला पाहिजे. आणि ज्या संदर्भात मला एक सांगायचं आहे की तुळजापूरमध्ये मी बी लहानाचं मोठं झालोय की आमचे जेवढे नगरसेवक आहेत विरोधी म्हणता तुम्ही ती बी इथंच लहानाची मोठी झाली. भानवडला एवढ्या बांगड्यावाल्यांची गर्दी पहिलं कधीच नव्हती. ही कुणी गर्दी केली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुळजापूर शहरातलं सगळं अतिक्रमण निघणार आहे का? फक्त काय सांगा? ही संपूर्ण शहरालाच काढायचं. कारण तुळजापूर ही तीर्थक्षेत्र आहे आणि जे काय हातगाडीवाले असतील काय जे हॉकर्स आहेत त्याच्या आपण नोंदणी करून घेणार आहोत. पण कसं आहे त्यांना जी गडबड लागली पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जर ह्यांनी शिस्तीने राहिले तर 100% आपण हक्कसला सुद्धा व्यवस्थित जागा देणार आहोत.
पण भाविकांना त्याचा अर्थ झाला पाहिजे. बांगड्याचे काच आज किती जर भाविकांच्या पायात घुसतात. आज शुगरसारखे किती तर पेशंट आहे. जखम जर झाली तर नीट होत नाही. पण प्रत्येक भाविक सहजासहजी चाललेला असतो, त्याच्या पायात काच घुसतो, त्याचं ब्लड निघतं, पण त्यानं येते पुसते, पण त्यानं चला रस्त्याचा काच आहे टोचला म्हणून जातो. ती काय ती तक्रार करता येत नाही. ही गोष्ट मी लक्षात आली पाहिजे सगळ्यांच्या. तिथं ती बांगड्यावर येते, तिथं ती खोकड टाकले असते, तिथला कचरा तिथंच पडलेली असती. आपण पैसे कमवतो, नगर पैशात कोणाकडून हक्काचं भाडं घेत नाही. जाणून काढण्याची हिंमत नाही यांची. आणि कलेक्टर साहेबाला निवेदन देते, ह्याला निवेदन देतात, आमच्याकडे येतात. ह्यांना आधी त्या भाविक ज्या रस्त्यानं जातो त्याची विल्हेवाट लावण्याची काय ही केली आहे का गोष्ट. ह्याचा जे त्रास होणारा भाविकांना किती जण शक्य आतापर्यंत काच रुतून गेले असतील, नारळाचे टोकेची पडलेले असतील, किती जण रुतून गेले आहेत. प्रत्यक्षात मला किती तर झालं असेल. किती दिवसामध्ये हे अतिक्रमण मुक्त शहर होईल? अतिक्रमण शहर मुक्त व्हायला कंटिन्यू 24 घंटे 12 महिने पुढल्या काळामध्ये अतिक्रमण मोहीम राबविणारच. कारण भाविकांची सुरक्षा तर ती आमच्या पुजाऱ्यांचा आशीर्वाद आहे. नेमकं हे तुम्ही मनावर का घेतलं अतिक्रमणाचं? नेमकं काय नेमकं मनावर कसं घेतलं तुम्ही? मंदिराकडे जात असताना समजा मी बी दर्शनाला जातो, मी बी पुजारी आहे, देवीचा भक्त आहे. आम्हाला दर्शनाला जरी रोज जाणं होतं आधी मध्ये जावं लागते, कोणते गेस्ट आल्या जावं लागते, नातेवाईक आल्या जावं लागते, मित्र आल्या जावं लागतं. जात असताना आणि तेवढं जाणवलं की शिस्त राहिलीच नव्हती. आणि भाविकांना जे जाताना जे अडचणी होत्या तिथे एखादं गाणं जर लावलं देवीचं भक्तव्य तर ती कहाणी सुद्धा पडत नाही कोणाची. जर आज तुम्ही त्या वातावरणात गेलं तर तुम्हाला दिसून येईल की मंदिर प्रशासनानं सुद्धा सगळ्याची सुविधा केलेली आहे. त्याचा आनंदमय जे भक्तिमय वातावरण असते ते तुम्हाला आज मोहनरोडला दिसेल. आज मंदिरमधून एखादी ऑनलाईन जर केली तर तुम्हाला ह्या दीपक चौकात आंबेडकर चौकात ऐकू इथे एवढ्या मोठ्या मंदिर सुधारणा करायला लागले. त्यामुळं मंदिर प्रशासन सुद्धा तेवढ्याच गतिमान काम करायला लागले. कारण मंदिर असेल, नगर परिषद असेल, पोलीस प्रशासन असेल, ह्या सगळ्या तिघांच्या माध्यमातून आपण विशेष 100% कडेपर्यंत मोहीम राबवू आणि चांगल्या पद्धतीने राबवू. भाविकांना सुविधा, व्यापाऱ्याला सुविधा देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि जे छोटे मोठे व्यापारी आहेत आता मोदी साहेबाच्या याच्यातून एक 5 कोटीची स्कीम मिळणार आपल्याला. खाऊ गल्ली ही त्याचा आता आचारसंहिता असल्यामुळे राहिलेला आहे. मान्य आमदार साहेबांच्या प्रयत्नातून ती सुद्धा आपल्याला 5 कोटी मिळणार आहे की खाऊ गल्ली एक तुळजापूरमध्ये जाणार आहे. आत्ता सध्याची 2 आमच्या नगरसेवाची टीम 2 ठिकाणी जाऊन आलेली आहे की बाजार या आठवडा बाजार सोडून भाजी मंडईची 2 ठिकाणी बसवायची की दोन्हीकडे सेंटर व्हावं. असे आम्ही 2 सेंटर बघितलेले या 8-15 दिवसात. दोन्हीकडच्या ठिकाणचं भाजी मंडई सुद्धा आम्ही तिथं बसवल्यावर रोजची भाजी मंडी. शहरवासियांना काय आव्हान असेल आपलं? की आता काही दिवस शहरातल्या नागरिकांना थोडा भाजी मंडईचा त्रास होत असेल तर ती सुद्धा सुविधा आम्ही लवकर करून देऊ एवढं मी तुमच्या माध्यमातून सुद्धा बघ. नागरिकांनी सुद्धा कुठेही रोडवर बसलेल्या लोकांकडून खरेदी न करता, कारण भाविकांना अडथळा न होणाऱ्या ठिकाणी आपण भाजी मंडई करणार आहोत, तिथूनच त्यांनी भाजीपाला खरेदी करावं जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी नाही आले नागरिक तर ती आज या रोडवरची गर्दी व्हायला लागली तर ती कमी होईल. कारण बसस्टँडमधून उतरल्यानंतर भाविकाला सरळ मंदिर दिसावं, मंदिरात राहणाऱ्याचा रस्ता दिसावं की उतरल्यावर म्हणजे काय झालं, उतरले कुठलीचं बाजारपेठ आहे असं जाणवत होतं, कुठली तर फळ व्यापाऱ्याची गल्ली आहे असं जाणवत होतं आणि मंदिराचा रस्ता दिसत नव्हता. आता ही जर रस्ता नीट रिकामा झाल्यामुळं भाविक सरळ त्याच प्रवाहामध्ये मंदिरापाशी येऊ शकते. काय होत बोलो